तर जळगावच्या माजी आमदारांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला, यावरून गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे। ज्या लोकांनी आमच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांना पक्षात घेणं उचित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर गुलाबराव पाटलांनी यावर आक्षेप घेऊ नये, सर्व नेते महायुतीचा धर्म पाळतील अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली। ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत। कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का, हाही सवाल आहे। जळगावच्या माजी 5 आमदारांनी प्रवेश केला तर कुठेही महायुतीतल्या दोन्ही पक्षांना आक्षेप घ्यायचं कारण नाही। महायुतीमध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्यानंतर महायुतीचा धर्म हे नेते देखील पाळतील आणि हे काल प्रवेश झालेले अनेक लोक माननीय अजितदादा पवार साहेबांचे सहकारी मागील वर्षात राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आपुलकीने पुन्हा अजितदादांचं नेतृत्व स्वीकार असं वाटलं। मंत्री गुलाबराव पाटील यांनी फार त्याबद्दल आक्षेप नोंदवू नये। महायुतीचा धर्म कुठेही तुटणार नाही याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो।